दरम्यान भाजप आमदार सुरेश धस सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतायत। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना रस्त्यांच्या विविध कामांची पोलखोल धसांनी केली। मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये कामं न करता बोगस बिलं काढल्याचा आरोप धस यांनी केलाय। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात परळी मतदारसंघातून 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं काढल्याचा दावाही धस यांनी केला। या संदर्भातले पुरावे त्यांनी अजित पवारांना दिले। याच आरोपांची सत्यता तपासण्यासाठी न्यूज 18 लोकमत थेट धस यांनी आरोप केलेल्या त्या रस्त्यांवर पोहोचला। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट। धसांच्या मुंडेंवरील आरोपात किती तथ्य? रस्त्यांच्या कामात 73 कोटींचा भ्रष्टाचार। सुरेश धसांचे वार, मुंडेंवरती थेट प्रहार। परळी अंबेजोगाईच्या रस्त्यांचं सत्य काय? आष्टीचे आमदार सुरेश धस पत्रकार परिषद घेत बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। परळी आणि अंबेजोगाई तालुक्यातील रस्त्याच्या कामात खुलेआम लूट झाल्याचा गंभीर आरोप धसांनी केलाय। धस केवळ आरोप करून थांबले नाहीत, त्यांनी पत्रकार परिषदेत थेट कागदपत्र सादर केली। परळी पूस बदरापूर या रस्त्याचा उल्लेख करत धसांनी काम न करता थेट कोट्यावधींची बिलं उचलल्याचा आरोप केलाय। कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16 कोटी 20 लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत। परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे। सुरेश धस यांनी याच परळी पूस बदरापूर रस्त्यांचा उल्लेख केलेला। आमचे प्रतिनिधी जेव्हा तिकडे पोहोचले तेव्हा काय दिसलं पहा। रस्ता एकदम गुळगुळीत आणि चांगल्या स्थितीमध्ये, पण याच रस्त्याचं दुरुस्तीचं काम दाखवून अनेकदा कोट्यावधींची बिलं उकळल्याचं समोर आलंय। हा आरोप केवळ धसांनीच केलेला नाहीये, तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अनेकदा तसा अहवाल वरिष्ठांना पाठवलाय, पण याकडे लक्ष न देता विना दुरुस्तीच कामाचे पैसे अदा केले गेले। हा परळी बर्दापूर पूस हा रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्णपणे कंप्लीट असताना जवळपास 6 कोटी 30 लाखाची बिलं दोनदा उचलल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे। आपण बघू शकतो 6 कोटी 30 लाखाची बिलं या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाच्या हेडखाली उचलले गेली। मात्र हा रस्ता अगदी गुळगुळीत आहे, चांगला आहे, याच्या दुरुस्तीची कुठेही नामोनिशान किंवा खानाखुणा दिसत नाही। या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही। रस्त्याच्या कामांच्या परवानगी रद्द केल्यानंतर सुद्धा कामं दाखवून जवळपास 25 कोटींच्या वर बिलं उचलल्याचा गंभीर आरोप धसांनी केलाय। हे केवळ एकाच रस्त्याबाबत घडलेलं नाहीये, अशा तब्बल 57 रस्त्यांबाबत हे घडलंय। कामाच्या प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा या सर्व 57 रस्त्यांची कामं दाखवून पैसे उचलले गेले। 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं? प्रशासकीय मान्यता प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला। परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14 कोटी 43 लाख 45 हजार रुपयाचे बिलं उचलून मोकळे झाले। या 57 रस्त्यांपैकी एका रस्त्यावरती आमची टीम पोहोचली। नाबाबवाडी ते घोलपवाडी दरम्यान या रस्त्यावरती आश्चर्य घडलं। हा रस्ता रद्द केल्यानंतर सुद्धा या रस्त्याचे पैसे उचलले गेल्याचं समोर आलंय। हा रस्ता जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा आहे आणि आपण बघतोय रस्ता या ठिकाणी संपलेला आहे आणि त्याच्या पुढं फक्त माळरान आहे। मात्र हा रस्ता याची मान्यता मिळाली होती, मात्र या रस्त्यावर अनेकदा बिलं उचलली गेली, त्यामुळं त्याचं इन्स्पेक्शन झालं, निरीक्षण झालं आणि त्यानंतर सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची मान्यताच रद्द केली। मान्यता रद्द केल्यानंतर सुद्धा या रस्त्याचं काम दाखवलं गेलं आणि या रस्त्याचे जवळपास 1.25 कोटी रुपये उचलले गेले 2 किलोमीटर रस्त्याचे। परळी मतदारसंघात बोगस कामं करून तब्बल